या जिल्ह्यामध्ये तुम्हाला शेतकरी आत्महत्या नाही मिळणार, तुम्हाला हुंडाबळी नाही सापडणार, कोकणामध्ये हुंडा प्रथा नाही, शिक्षणाचं प्रमाण जास्त आहे, मातृसत्ताक पद्धती आपण ज्याला म्हणतो त्याचा प्रभाव या भागामध्ये सगळ्या कोकण किनारपट्टीवर, इव्हन मुंबईच्या कोळीवाड्यांवर पण तुम्हाला दिसेल की इथे महत्त्वाच्या डिसिजन मेकिंगमध्ये महिला असतात. खोतीची लढाई असेल, त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं 14 आंदोलन असेल, त्याच्यामध्ये पुन्हा आणखीन एक मोठा सामाजिक संदेश असा होता की 14 आंदोलनाच्या निमित्ताने की सवर्ण समाजाचा सहभाग घेऊन हे आंदोलन केलं होतं. त्यामुळे एक जो आपण समतेचा विचार प्रस्थापित करायचा असेल तर सगळ्यांना सोबत घेऊन जायचं हा विचार देणारा असा हा जिल्हा. पॉलिटिकल रायव्हलरी हा एक महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतो की जो कोकणाच्या दृष्टिकोनातून एक शाप आहे. जो सिंधुदुर्गातला राडा आहे तो तुम्हाला रायगडामध्ये नाही दिसत, पण रायगडामध्ये तो सायलेंट पद्धतीने आहे. कोकणाची ही आणखीन एक संस्कृती आहे की गणपतीला मुस्लिम असतात, ईदला हिंदू असतात, तिथे आजपर्यंत अशा पद्धतीचे जातीय दंगे कधी ध्रुवीकरण कोणी करण्याचा प्रयत्न जरी केला तरी पण फार मुश्किल होऊन जातं त्यांना. की कोकणामध्ये मराठा कुणबी आणि हा काही मुद्दा नाहीये. आत्ताच लोक सांगायला लागले की आम्ही मराठी आहोत म्हणून, पण एरवी कोकणाच्या राजकारणामध्ये हा काही मुद्दाच नसायचा. असं म्हटलं जातं की कोकणामध्ये रायगडामध्ये फक्त रायगडचा किल्ला आणि 14 तळे हे शाश्वत आहेत, बाकी कोणाचा गड नाही, बाकीच्या सगळ्यांचा कोणाचा गड नाही. हा थोडं कोकणाच्या राजकारणामध्ये हा कास्ट फॅक्टर थोडा कमी आहे, कारण त्याचा प्रभाव मुंबईशी पण संबंधित आहे. सो मुंबईमध्ये कॉस्मोपॉलिटन झाले, कोकणी माणूस मुंबईत येऊन कॉस्मोपॉलिटन झाला, त्यामुळे त्याचा जात हा जो पार्ट आहे तो थोडा मावळला आहे. पण मधल्या काळामध्ये आपण पाहिलं की आदिती तटकरे असतील, सुनील तटकरे असतील किंवा तटकरे परिवारातली सगळी लोक ग्राउंडवर तुम्हाला दिसत होती. तर त्यांना समजून आलेलं आहे की हे जर नाही केलं तर निवडून येणार नाही. म्हणजे अनेक लोकांना आता जसं आपण सांगलीमध्ये विश्वजित कदम पाहिलं की आपण ते त्या पुराच्या पाण्यातच होते ताप असताना सुद्धा, कारण तुम्ही टाळू नाही शकत. आता अनेक ठिकाणी तर आता जो मदतीला धावतो तोच नेता, अदरवाईज तुम्ही किती चांगले असाल तर लोक मत करत नाहीत. आणि त्यामुळे अंतुलेंचा जो काही ऱ्हास असेल किंवा त्यांच्यावरचा जो आरोप आघात असेल त्यातला मोठा वाटा गीतेंचाच होता. अजून सुद्धा गीतेंची जर आपण वैयक्तिक मतं पाहिली तर ती त्याच पद्धतीची आहेत. आपण पैज लावू, रायगडमधला कुठलाही नेता छातीटोकपणे सांगू शकत नाही की मीच निवडून येणार म्हणून. भले ते सांगतील की आम्ही 4 लोक एकत्र येऊन आमची एक ताकद आहे, पण हे नाही सांगू शकत की मीच निवडून येणार, कारण लोकांचं स्वतःचं ओपिनियन हे प्रचंड तिथे शार्प आहे आणि अनालिसिस पण आहे. अनालिटिकल क्रिटिकल थिंकिंग हे कोकणाचा स्थायी भावच आहे, मूळ भाव आहे. नमस्कार. बोलबेडूच्या जिल्ह्यांचं राजकारण या नवीन सिरीजमध्ये परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि यावेळी आपण ज्या जिल्ह्याच्या सगळ्या स्थित्यंतराची चर्चा करणार आहोत तो जिल्हा आहे रायगड. रायगड म्हटलं की अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आणि कोकणचा असा भाग निसर्ग संपन्न, म्हणजे काय नाही आहे रायगडमध्ये. एकीकडं सह्याद्रीच्या रांगा आहेत, गड किल्ले आहेत, जलदुर्ग आहेत आणि किनारे आहेत, समुद्रकिनारे, ज्याचं आकर्षण सगळ्यांनाच असतं. आणि कोकणी माणूस त्याचा स्वभाव वैशिष्ट्य पण दिसतात. तिथला सगळा जो संघर्ष आहे तो, तिथले उद्योगधंद्याची वाढ आणि मुख्यतः आपण त्याची चर्चा करणार आहोत ते राजकारण. ही सगळी सामाजिक राजकीय स्थित्यंतरं गेल्या 50-60 वर्षातली कशी कशी होत आली हे सांगण्यासाठी माझ्यासोबत सिनियर पत्रकार आहेत रवींद्र आंबेकर. स्वागत आहे या खास चर्चेमध्ये. वेगवेगळी न्यूज चॅनल्स, ETV असेल किंवा नेटवर्क 18ची, त्याच्यामधला सगळा अनुभव आणि नवीन बदलत्या काळानुसार जो डिजिटल मीडिया आलेला आहे मॅक्स महाराष्ट्रासारखा, तिथं केलेली पत्रकारिता, असा प्रदीर्घ अनुभव आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये संचार आहे. त्यामुळं रवी आंबेकर आपल्याला वेगवेगळे पैलू या सगळ्या कोकणच्या राजकारणाचे सांगतील. तुम्ही काय सांगाल वैशिष्ट्य? मी अगदी थोडक्यात सांगितलं की हे तर आपल्याला माहितीच आहे. त्याच्याशिवाय पेणसारखं ठिकाण, कारण गणेशोत्सवाचं खूप महत्त्व आहे आणि ती एक मोठी बाजारपेठ आहे तिथं, किंवा दिव्यागर, हरिहरेश्वर यासारखे गणेशाची स्थानं, अष्टविनायकपैकी 2 गणपती देखील आहेत. पर्यटन मुख्यतः तो जो व्यवसाय तो, आणि सगळ्या सुपीक जमिनी पण आहेत. पण तुम्हाला अजून काय जाणवतात वेगवेगळे? रायगड म्हटल्यानंतर आणखीन वेगळा इतिहास किंवा वेगळी वैशिष्ट्य?
रायगड हा म्हणजे मला फार जवळचा भाग आहे, कारण मुंबईच्या सगळ्यात जवळचा आहे आणि मुंबई सुद्धा कोकणाचा भाग आहे. पण रायगडचे खूप वैशिष्ट्य या जिल्ह्यामध्ये तुम्हाला शेतकरी आत्महत्या नाही मिळणार, तुम्हाला हुंडाबळी नाही सापडणार, कोकणामध्ये हुंडा प्रथा नाही, शिक्षणाचं प्रमाण जास्त आहे, मातृसत्ताक पद्धती आपण ज्याला म्हणतो त्याचा प्रभाव या भागामध्ये सगळ्या कोकण किनारपट्टीवर, इव्हन मुंबईच्या कोळीवाड्यांवर पण तुम्हाला दिसेल की इथे महत्त्वाच्या डिसिजन मेकिंगमध्ये महिला असतात. आणि हा अशा पद्धतीचा चळवळीचं केंद्र राहिलं आहे. म्हणजे आपण खोतीची लढाई असेल, त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं 14 आंदोलन असेल, त्याच्यामध्ये पुन्हा आणखीन एक मोठा सामाजिक संदेश असा होता की 14 आंदोलनाच्या निमित्ताने की सवर्ण समाजाचा सहभाग घेऊन हे आंदोलन केलं होतं. त्यामुळे एक जो आपण समतेचा विचार प्रस्थापित करायचा असेल तर सगळ्यांना सोबत घेऊन जायचं, हा विचार देणारा असा हा जिल्हा. आणि या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राची राजधानी, जी स्वराज्याची राजधानी रायगड, तर शिवाजी महाराजांनी जी लोकशाहीची पाळंमुळं आपल्या सगळ्यांमध्ये रुजवली, त्याचं हे मध्यवर्ती केंद्र. त्यामुळे याला एक ऐतिहासिक वारसा आहे. 10 किल्ले आहेत तिथे, किनारपट्टी पण आहे, जवळपास 170 किलोमीटर बाय 70 असा हा सगळा परिघ. पण या सोबतीने इथली माणसं फार प्रेमळ आहेत, विकासाभिमुख आहेत. आपल्याला पाहिलं गेलं तर पॉलिटिकल रायव्हलरी हा एक महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतो की जो कोकणाच्या दृष्टिकोनातून एक शाप आहे. जो सिंधुदुर्गातला राडा आहे तो तुम्हाला रायगडामध्ये नाही दिसत, पण रायगडामध्ये तो सायलेंट पद्धतीने आहे. तो बऱ्यापैकी शेकाप आणि इतर पक्षांमध्ये आपण पाहिलंय की खूप अटीतटीची लढाई असते आणि संघर्ष आहे. त्यानंतर भूमिपुत्रांचा संघर्ष, तो तिथे ज्या पद्धतीने दिवा पाटील आणि बाकी सगळ्या लोकांनी तो रुजवला, तिथे वाढवला, तर तो संघर्ष हा कोकणी माणूस नेहमी करत आलाय. आणि खास करून मुंबईच्या एवढ्या जवळ राहून, आर्थिक राजधानीच्या एवढ्या जवळ राहून ह्या कोकणी माणसाने स्वतःला फार करप्ट नाही केलं. तो निसर्गाच्या सानिध्यात राहिला. इथे उद्योगधंदे येताना सुद्धा खूप फिल्टर्स आहेत. तर त्यामुळे विकास पण झालेला आहे. विकास होत पण असला तरी मग एखादा असा विनाशकारी प्रकल्प आला तर सगळेजण पेटून उठून विरोध सुद्धा पण करतात. त्यामुळे हा संघर्षाचा पण मला असं वाटतं की इथे एक थोडंसं देणं लाभलेलं आहे. खूप म्हणजे आपण पाहिलं की अनेक भारतरत्ने हे कोकण किनारपट्टीतनं आलेले आहेत. त्यामुळे रत्नांची खाणच आहे तशी. तर असा हा वेगळा जिल्हा आहे. आणि आता मुंबईकरांसाठी महत्वाचं असं आहे की आणखी सॉफ्ट कॉर्नर म्हणजे अनेक फार्म हाऊस झाले तिथे. लोकांना जर सेकंड होम करायचं असेल तर ते पहिल्यांदा रायगडामध्ये धावतात. अगदी दीपिका, रणवीर, सगळे अभिनेते, क्रिकेटर सगळेच आहेत सगळेजण. आणि कुठं जमीन घेतली तर अलिबाग. आणि आता हे अटल सेतूमुळे मला असं वाटतं की मुंबई रायगड एक झालेलं आहे. एकीकरणाची अशी एकत्रीकरणाची प्रोसेस पूर्ण झालेली आहे. यामुळे तो डिस्टन्स पण संपलाय मुंबईचा. तर हे येत्या काळामध्ये महाराष्ट्रामधील जे विकासाचं ग्रोथ इंजिन असेल तर ते बहुतेक रायगडमधून असेल. कारण मुंबईला कनेक्ट करणारा दुसरा आणखीन कुठला जिल्हा नाही. ठाणे जिल्हा, पालघर जिल्ह्याचे स्वतःच्या लिमिटेशन्स आहेत. तर त्यामुळे आपल्याला मुंबईच्या इकडे दक्षिणेकडे लोकांना डेव्हलपमेंट करायला, डेव्हलपमेंट शोधत जायला आवडतं. थोडंसं उत्तरेकडे जाणं आवडत नाही. त्यामुळे पालघर असेल किंवा बाकी गुजरातच्या दिशेने जो विकास असतो मुंबईचा तो थोडा लिमिटेड आहे. पण रायगडच्या दिशेने ह्या विकासाची गंगा अशी ओघवती आहे. म्हणजे रवी, तुम्ही छान सांगितलं की कोकण म्हणजे तसं पाहिलं तर 3 जिल्हे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड. पण प्रत्येकाची जी संस्कृती आहे ती वेगळी आहे. म्हणजे सिंधुदुर्गामध्ये खरोखर ज्याला आपण राडा शब्द योग्य वापरला ती संस्कृती आहे. रत्नागिरीची आणखीन वेगळी आणि रायगडची अजून ती सायलेंट आहे. तर ती कशी ते उलगडणार राहतात. आणि शेकाप आणि काँग्रेस आपण जर बघितलं तर आलटून पालटून यांची सत्ता राहिलेली आहे. तर हा जो प्रभाव आहे शेकापचा किंवा याचा तो पहिल्यापासूनच होता का आधी काँग्रेस होतं मग शेकाप आलं, कसं होतं म्हणजे सुरुवातीचं जे चित्र होतं ते? आपण जर पाहिलं तर ह्या सगळ्या भागामध्ये काँग्रेसचा बऱ्यापैकी प्रभाव आहे. आजही काँग्रेसला तिथे कुठलाही नेता नसला तरी 1,00,000-1.5 लाख मतांचा प्रभाव काँग्रेसचा या भागामध्ये आहे. थोडंसं शिक्षणाचं प्रमाण असल्यामुळे लोक फार विचारी पद्धतीने मतदान करतात. त्यामुळे आपण पाहिलंय की वेगवेगळ्या लाटाही जरी तिथे आल्या, म्हणजे इंदिरा गांधी गेल्यानंतर राजीव गांधी ज्या मताधिक्याने आले
त्यावेळेला सुद्धा या जिल्ह्याने वेगळा निर्णय दिला. त्याच्यानंतर आपण आता पाहिलंय की मोदी लाटेच्या मध्ये तटकरे निवडून आले. तर याच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण असल्यामुळे आणि अवेअर आहेत. पुन्हा मुंबईचा इन्फ्लुएन्स खूप आहे ना या जिल्ह्यावर. इथल्या डिसिजन मेकिंग मध्ये, पॉलिटिकल डिसिजन मेकिंग मध्ये मुंबईचा प्रभाव पण खूप आहे. शेकापसाठी ही जागा फर्टाईल कशी झाली हा संशोधनाचा विषय आहे खरं तर. कारण बाकी शेकाप ज्या पद्धतीने इतर भागामध्ये वाढले, या सोलापूर भागामध्ये गणपतराव देशमुख असतील किंवा बाकी कोकणामध्ये आपण जर पाहिलं तर कोकणामध्ये मग शेकापचं आणखीन प्राबल्य आणखीन इतर कुठे नाही. मग ठाणे आणि बाकी पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी पट्ट्यामध्ये काही ठिकाणी शेकाप आहे, पण त्याचीही तशी ग्रोथ नाही. पण ह्या भागामध्ये रायगडमध्ये हे पॉकेट, त्याला आपण जयंत पाटील आणि त्यांचा परिवार हे सुद्धा बऱ्यापैकी पिढ्या शेकापच्या झाल्या आणि ते केडर फार कमिटेड आहे. म्हणजे मी स्वतः त्या भागामध्ये फिरलोय. आता मध्यंतरी मी गेलो होतो. तुम्हाला गावागावांमध्ये त्यांचे झेंडे, पोस्टर्स, मेसेजिंग जे टिपिकल केडर बेस्ड पार्टी असे त्याचं आहे. मधल्या काळामध्ये त्यांचं नवीन येणारं जे केडर आहे ते तुटत चाललेलं आहे, तो ओघ आटलेला आहे. पण तरी सुद्धा जुन्या माणसांचा प्रभाव अजून पण आपल्याला दिसतो. या भागामध्ये काँग्रेसचं स्वतःचं असं अस्तित्व होतं, अंतुलेंच्यामुळे होतंच. आणि अंतुलेंनी ज्या पद्धतीने, अंतुलेंना तसं कोणते या भागामध्ये मुस्लिम म्हणजे कोकणी मुस्लिम हा मुस्लिम नसतोच असं एक मोठंही आहे. तर ती कोकणाची ही आणखीन एक संस्कृती आहे की गणपतीला मुस्लिम असतात, ईदला हिंदू असतात. तिथे आजपर्यंत अशा पद्धतीचे जातीय दंगे कधी ध्रुवीकरण कधी कोणी करण्याचा प्रयत्न जरी केला तरी पण फार मुश्किल होऊन जातं त्यांना. आणि आपण ध्रुवीकरण करण्याची जी पार्टी म्हणतो ती भाजप सुद्धा आता प्रवेश तिथे घेते, ते पण शेकापतल्या नेत्यांना फोडून. पण त्यांना सुद्धा ते अजून जमलेलं नाही तिथे आपलं ग्राउंड बसवणं. त्यामुळे शिक्षणाचा हा एक वेगळा इम्पॅक्ट ह्या भागामध्ये दिसतोय. राजकीय हवा जशी जशी येत जाईल तसं जसं बदलेल, पण शेकाप आणि काँग्रेसचं अस्तित्व काही समूळ संपणार नाही तिथले, ते राहणार आहे, त्याचा प्रभाव राहणार आहे. मधल्या काळात शेकापने पुन्हा तटकऱ्यांबरोबर युती करून आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा आणखीन आता ते नवीन पार्टनर्स होत आहेत. असं करून ते थोडंसं पॉलिटिकली करेक्ट भूमिका फॅक्टर राहतोच. त्याची मदत जी आहे, भले काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल कोणी, म्हणजे आपण येऊ त्याकडे, गीते असतील किंवा तटकरे, तर त्याला मदत जी आहे मदत राहणार आहे, घ्यावी लागतेच. पण मग हे सगळं तुम्ही जसं म्हणाला की कसं काय पकड गेली हा संशोधनाचा विषय आहे. पण दिबा पाटील सारखे म्हणजे नेते जर आपण बघितले की ज्यांनी तो ऍक्च्युली खरं कष्टकऱ्यांचा आवाज किंवा याचा आवाज, आणि जसं तुम्ही म्हणाला की लाटेमध्ये सुद्धा निवडून जसे आले तटकरे, जसे मोदी लाटेत आले तसे मला वाटतं दिबा पाटील सुद्धा इंदिरा यांच्या लाटेमध्ये आले होते. तर हे वेगळे पण आहे इकडचं. तर ते नेतृत्व जे आहे ते सगळं आंदोलनामधूनच जन्मलं, म्हणजे आंदोलनातच आहे तिथे. कारण बेसिक संघर्ष आहे काय आता की भूमिपुत्रांच्या जमिनी जायला लागल्या, त्यावेळेला मग 12.5% सारखा ऐतिहासिक निर्णय पहिल्यांदा आपण पाहिला कॉम्पेन्सेशनचा. आज आपल्याला बाकीच्या ठिकाणी लोक विकास कामांसाठी जमीन द्यायला आता कचरत नाहीत, ते देतात, कारण 4 पट जास्त कॉम्पेन्सेशन मिळत आहे. पण 12.5% सारखा निर्णय करून घेणं, त्याच्यानंतर तिथे स्थानिक भूमिपुत्रांचं प्रबोधन करणं, अनेक लोकांनी जमिनी विकल्यानंतर त्यांची वाताहत झाली. तर अशा पद्धतीची वाताहत होऊ नये म्हणून मालकी हक्क राहायला पाहिजे, भूमिपुत्रांचे हक्क अबाधित राहायला पाहिजेत. हे जे लढे केलेत आदिवासींचं, म्हणजे एक आंदोलन तर मी सांगतो तुम्हाला, मुंबई पुणे हायवेचं काम चालू होतं. तर त्यावेळेला म्हणजे मी स्वतः त्या याच्यामध्ये गेलो होतो. तर त्यावेळेला मुंबईच्या सुरुवातीला म्हणजे रायगडामध्ये पेणच्या आसपास आणि दुसरीकडे पुण्याच्या आसपास मेगा सिटी करायच्या आणि ह्या मेगा सिटीच्या माध्यमातून रेव्हेन्यू निर्माण करायचा आणि त्याच्यातनं हा मुंबई पुणे हायवे कॉम्पेन्सेट करायचा आणि टोलही ठेवायचा, अशा पद्धतीचा प्रस्ताव होता. मेधा पाटकर, उल्का महाजन या सगळ्या लोकांनी आंदोलन करून हा मेगा सिटीचा प्रोजेक्ट रद्द करायला लावला, तो हाणून पाडला बेत. तर संघर्ष तिथे बाजूला पोचलेला आहे, कारण जागेच्या किमती ह्या स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे ते बदलता येणार नाही. मुंबईच्या सगळ्या जवळ आहे, पोर्ट आहे, रस्त्यांची कनेक्टिव्हिटी आहे, शिक्षण आहे, स्किल्ड लेबर आहे आणि अशा पद्धतीने पाणी आहे. त्यामुळे इंडस्ट्रीसाठी आवश्यक असलेली सगळी गोष्ट तिथे अवेलेबल आहे. पुन्हा तिथला जो लेबर आहे तो असा आंदोलन करून मोर्चे करून कारखाने बंद पडेल अशातला नाही.
इतर ठिकाणी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कारखानदारीला तो आहे की तिथे गेटवर माणसं उपोषणाला बसली असतात. कोकणात हार्डली आपल्याला, आणि जर झाला तर आपण मध्यंतरी कोळसे पाटलांनी जसं केलं होतं रिलायन्सच्या बाबतीत, तर तो महिनाभर चालला होता तो. तर झाला तर मग संघर्ष आरपार की लढाई असतं, नाही तर अदरवाईज कोकणी माणूस समजून घेत राहतो. तो त्या परिस्थितीमध्ये सगळ्यांच्या अडचणी समजून घेतो, कारण तो स्वतः अडचणींचा सामना करत राहिलेला आहे. त्यामुळे त्याला आपली भाजी भाकरी हे मिळेल तिथे तो सुशेगात असतो, आनंदी असतो. त्यामुळे तो फार कोणाला त्रास देत नाही. पण जर त्रास झाला तर मग तो मागे हटत नाही. तर त्यामुळे ही एक्स्ट्रीम लेवलची ही जी काही जडणघडण कोकणी माणसाची, त्यामुळे ह्या भागामध्ये आपण हा संघर्ष आपण रेग्युलरली दिसतो. आणि जो पक्ष ह्याला थोडंसं हवा देतं, आता जसं आपण पाहिलं की आता मोठ्या लँड एक्विजिशन्स होत आहेत आता कोकणामध्ये, तर त्यावेळेला आता आपल्याला पुन्हा जो माणूस तिथे संघर्ष करेल तो लीडर झालेला दिसेल पुढच्या वेळेला. तर ही कोकणाचं म्हणजे खास करून रायगडचं वैशिष्ट्य आहे. तेव्हा शेकापची जडणघडण, शेकापने थोडंसं बँकिंग सेक्टरमध्ये केलेलं, आर्थिक साक्षरतेत केलेलं काम, याच्यामुळे शेकापचं फोफावलं. पण ह्या ह्याच्यामध्ये सरप्रायझिंगली काँग्रेस, शेकापच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सरप्रायझिंगली शिवसेनाही असताना सरप्रायझिंगली मग तटकरेंचा उदय होतो त्या सगळ्या रायगडच्या राजकारणामध्ये. ते तिथे जम बसवतात आणि ते वाढतात. ही सुद्धा ही केस स्टडी आहे की म्हणजे हा कोकणी माणूस नवीन चेंजेस सुद्धा अडॉप्ट करतो आणि त्याच्यामध्ये पण श्युरिटी नाही आज कोणालाही. हा, आज जर 3, 4, 5 यांचे गड असतील तर कोणालाही, म्हणजे असं म्हटलं जातं की कोकणामध्ये, रायगडामध्ये फक्त रायगडचा किल्ला आणि 14 तळे हे शाश्वत आहेत. बाकी कोणाचा गड हा, बाकीच्या सगळ्यांचा कोणाचा गड नाही हा. त्यामुळे प्रत्येकाला आपला गड टिकवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. बरोबर, तुम्ही खूप छान सांगितलं. शेकाप कसा रुजला, शेतकरी असतील, कामगार, आणि मग त्या संघर्षातून दिबा पाटील किंवा अगदी जयंत पाटलांसारखं हे. पण काँग्रेस म्हणजे काँग्रेसचा पण जो प्रेझेन्स आहे तो तिथं जाणून येत होता. अंतुले तर मुख्यमंत्री झाले, पण असं म्हणतात की तो संपला आणि मग राष्ट्रवादी फोफावली. पण त्याच्या आधी काँग्रेसचे जे नेते आहेत ते तिथं कसे एस्टॅब्लिश झाले? म्हणजे अंतुले तर होतेच, पण अजून इतर कोण होते नेते, आणि त्याचा काय फायदा झाला नेमका काँग्रेसला तिथे वाढायला? काँग्रेसचं बेसिकली आता तटकरेंची फॅमिली काँग्रेसचीच फॅमिली होती. हां, तटकरेंचे वडील सुद्धा काँग्रेसचेच होते. आणि त्याच्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने बांधणी सुरू केली, तर शरद पवारांनी त्यांना हेरलं आणि त्याच्यानंतर तटकरेंचे वडील गेल्यानंतर मग तटकरेंकडे ते सगळं नेतृत्व आलं. पण त्याही बरोबरीने जिल्हा परिषदेच्या राजकारणापासून तटकरेंना या सगळ्या प्रवाहामध्ये यावं लागलं. तिथे त्यांना नेहमीच संघर्ष करावा लागला. ते तर हे तटकरेंचं पॉलिटिकली त्या सगळ्या भागामध्ये जे आहे, तर त्यांनी पॉलिटिकली करेक्ट डिसिजन्स घेऊन पॉलिटिकल योग्य असे पार्टनर्स गोळा केले. आज सुद्धा आपण परिस्थिती बघितली, त्याच्यावर आता जर चर्चा करायची असेल तर आजची परिस्थिती जर बघितली तर अचानक अजितदादा पवारांचे फ्रॅक्शन वेगळं झाल्यानंतर पुन्हा एनसीपी तुटलेली आहे. शिवसेनेचे 2 गट आहेत. शिवसेनेच्या 2 गटांमध्ये आपसात तिथे वाद आहेत. त्यामुळे महायुती, महाविकास आघाडी या सगळ्यांमध्येच अशी भेळ झालेली आहे, मिसळ झालेली आहे. जसं मग मी नेहमी म्हणतो की मिसळ किंवा भेळमध्ये तुम्हाला ती टेस्टी लागते, पण ती कशामुळे लागते ते माहीत नाही, नेमकं कोणाला काय फॅक्टर आवडेल. तसं हे रायगडचं राजकारण हे त्या मिसळ आणि भेळ सारखं आहे. त्यामुळे त्याच्यातलं कुठलं काय नेमकी तुम्हाला चव लागते माहीत नाही. आजच्या घडीला आपण तिकडे गोगावले असतील, त्याच्यानंतर योगेश कदम असतील, आणि ह्या सगळ्यांची तोंड एकमेकांकडे वेगवेगळ्या दिशेने आहेत सगळ्यांची. त्यांना पुन्हा समान बांधणारा कुठलाही धागा नाही. आणि ज्या वेळेला निवडणुका लागतात त्यावेळेला जो कोणी डिप्लोमॅटिकली हे सगळं सेटल करेल, शांतपणे हँडल करेल, तो माणूस तिथे तग धरून राहील. आता ही कॅपॅसिटी आज आपल्या पटलासमोर 2 नावं आहेत आणि त्यामुळे आपण 2 नावांची चर्चा करतोय. पुन्हा धैर्यशील पाटील याच्यामध्ये नव्याने प्लेअर आले. त्यांनी सुद्धा मध्ये प्रयत्न केला होता की रायगडची जागा आमच्याकडे येईल म्हणून, पण सध्या तरी तसं दिसत नाही. युती धर्म पाळावा लागेल भारतीय जनता पक्षाला. पण तरी सुद्धा इथे खूप पक्षांचे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. आता यामध्ये आनंद गीते ह्या बॅकडोर डिप्लोमसीमध्ये किती सक्सेसफुल होतात, शेकापची साथ त्यांना मिळण्याची शक्यता आहे. अजून पण अनेक युती आघाड्या बिघाड्या होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये तटकरे ह्या महाविकास आघाडीमधले महायुती सरकारमधले
बाकी सगळे जे काही फॅक्टर्स आहेत त्यांना शांत करतायत का आणि त्यांच्या सोबत कशा पद्धतीने घेतात हे सुद्धा हा सगळा मोठा स्ट्रॅटेजिक पार्ट आहे. पण सध्या तरी त्यांच्यामध्ये ते कसं दिसतंय. प्रदेशाध्यक्ष पण आहेत, त्यामुळे पक्षाने त्यांना मॅन्डेट पण दिलेलं आहे. ते तिथे बऱ्यापैकी पद्धतीने आपलं नियोजन करू शकतात. पण गीतेंच्या बाबतीमध्ये त्यांचा जो ऍब्सेन्स आहे बऱ्याच काळातला, म्हणजे आपण पाहिलं की 2014 मध्ये ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालं, शिवसेना आणि भाजपमध्ये कटुता आली, निर्माण झाली, त्यामध्ये केंद्राच्या सरकारमधून गीतेंनी लवकर राजीनामा दिला नाही म्हणून खूप टीका झाली आणि त्याच्यामधला त्यांचा ऍब्सेन्स, शिवसैनिकांमधलं एकूण त्यांच्याबद्दलचं मत आणि आता जे डायनामिक्स बदललंय राजकारणाचं खूप फास्ट झालं. प्रचार यंत्र बदललंय, तंत्र बदललेलं आहे, युत्या आघाड्या सगळ्या बदललेल्या आहेत. यातलं मॅनेजमेंट मला असं वाटतं की सध्याच्या घडीला गीतेंच्या बाजूने दिसत नाही. ते कितपत मॅनेज करू शकतील, म्हणजे ते कसलेले नेते आहेत. त्यांच्याकडे कुणबी फॅक्टर आहे. तटकर हे मायक्रो मायनॉरिटीमध्ये आहेत. तटकरेंची कम्युनिटी ही तिथे म्हणजे नगण्य आहे, नावालाही नाही आहे, तरी सुद्धा ते निवडून आले. याचा अर्थ केवळ कास्ट पॉलिटिक्सच्या पलीकडे जाऊन कोकणी माणसाने वोट केलेलं दिसतंय आपल्याला. आणि जर आपण फक्त कुणबी आहेत म्हणून यांना वोट मिळतील किंवा यांना मिळणार नाहीत असं जर काही ठोकताळा तिथे बांधायचा प्रयत्न केला तर तो तिथे कोकणात लागू होत नाही. तिथे कास्ट फॅक्टर बेसिकली, त्याचमुळे शिवसेना फोफावली, कारण शिवसेनेने हेच तत्व उचललेलं आहे की कोकणामध्ये मराठा, कुणबी आणि हा काही मुद्दा नाहीये. आत्ताच लोक सांगायला लागले की आम्ही मराठी आहोत म्हणून, पण एरवी कोकणाच्या राजकारणामध्ये हा काही मुद्दाच नसायचा. पण आता जी कुणबी ओबीसी आयडेंटिटी आहे, म्हणजे जे कुणबीकरण आहे मराठ्यांचं किंवा ओबीसीकरण, तर जसं इकडं पण नारायण राणेंनी भूमिका घेतली, तर नारायण राणेंचं म्हणणं की मी जनतेचाच आवाज मांडतोय की आमच्याकडे हा मुद्दा नाही चालणार. तर तुम्हाला असं वाटतं की हे जे जरांगेंचं आंदोलन आहे तो कोकणात नाही चालत, तो इकडे पण नाही चालणार? रायगड काय झालंय की रायगडच्या भूमीने एक सर्वसमावेशक मराठा, ज्याला जो जाती पलीकडचा आहे, तो दिलाय राज्याला. त्यामुळे तिथे मराठा हा शिवाजी महाराजांचा मराठा असतो, तर तिथे तो मराठा हा जात नाही. कुणबी हा फॅक्टर थोडा थोडा काही ठिकाणी राहतो, पण तरी सुद्धा थोडं कोकणाच्या राजकारणामध्ये हा कास्ट फॅक्टर थोडा कमी आहे, कारण त्याचा प्रभाव मुंबईशी पण संबंधित आहे. तो मुंबईमध्ये कॉस्मोपॉलिटन झाले, कोकणी माणूस मुंबईत येऊन कॉस्मोपॉलिटन झाला, त्यामुळे त्याचा जात हा जो पार्ट आहे तो थोडा मावळलाय. तर तिथे एक विनेबिलिटी हा फॅक्टर पण पाहिला जातो, ज्याचा मुंबईमधल्या नगरसेवकांमध्ये जवळपास 60% जास्त कोकणी नगरसेवक आहेत महापालिकेतल्या. त्यामुळे इथले जे नगरसेवक इथला फंड तिथे नेऊन विकास करतात किंवा जे इथून फंड घेऊन जाऊन विकास करू शकतात, अशा लोकांच्या मागे सुद्धा मोठ्या प्रमाणावर तुम्हाला जनाधार दिसतो. आणि रायगडच्या राजकारणामध्ये सुद्धा ह्या पद्धतीचंच आहे की तिथे थोडं डेव्हलपमेंटची भाषा बोलली, लोकांच्या अडीअडचणीला उभे राहिलेत तर तिथला माणूस वोट करतो, तर लोकल फॅक्टर्सवर सुद्धा वोट करतो. आणि त्याला इतर प्रलोभन आणि आमिष इतर महाराष्ट्राच्या इतर भागांचं राजकारण आणि रायगडचं राजकारण किंवा कोकणातलं राजकारण हे खरोखर वेगळंच आहे. ते मगाशी गप्पा मारताना तुम्ही अजून एक मुद्दा हायलाइट केला होता की नॅचरल कॅलॅमिटीज, म्हणजे जे नैसर्गिक सगळी संकट आहेत तर ती जास्त करून येत राहतात आणि त्याच्यासाठी जी यंत्रणा आहे ती पण फार महत्वाची ठरते. म्हणजे तटकरेने ती डेव्हलप केली, ते त्यावेळेस ते मदतीला धावून गेले, त्याचा पण त्याला फायदा झाला. ते जे नेटवर्क हे आपण पाहिलंय की आता शिवसेनेतली काही नेते जे ग्राउंड लेवलचे नेते आहेत, तटकरे असतील, हे आपल्याला नॅशनल कॅलॅमिटीमध्ये सातत्याने आपल्याला ग्राउंडवर दिसतात. म्हणजे लँडस्लाईड झालं, पूर आला, पाऊस आला, आणि कोकणामध्ये जसं आता NDRF आणि SDRFचं एक युनिट आहे ते सुद्धा कोलाडलाच आहे, त्याचं ट्रेनिंग कोलाडला राहतं. तर टुरिझमचा पण मोठा मुद्दा आहे. जसं सिंधुदुर्गामध्ये नारायण राणेंनी टुरिझमच्या बाबतीमध्ये उघड आक्रमक भूमिका घेतली की इकडे यायलाच पाहिजे आणि डेव्हलप व्हायला पाहिजे. त्याचा त्यांना राजकीय फायदा हो न हो, पण बऱ्यापैकी ती भूमिका मांडत राहणं सातत्याने. तशा पद्धतीने टुरिझमचा पण एक मुद्दा आहे, कारण शेवटी एवढं मोठं नैसर्गिक जे साधन संपत्ती आहे, सौंदर्य आहे, त्याचा टुरिझमला सुद्धा कन्व्हर्जन व्हायला पाहिजे. तर हे सगळं ह्याचं थोडंसं चांगलं रोपिंग तटकरेंनी केलेलं आहे. तिथले काही स्थानिक नेत्यांनी सुद्धा केलेलं आहे. इव्हन शिवसेनेच्या काही नेत्यांनी चांगल्या पद्धतीने तिथे ह्या पद्धतीचं काम केलंय नॅचरल कॅलॅमिटीमध्ये धावून जाण्याचं. तर एकनाथ शिंदे आपण मागच्या वेळेला पाहिलं की त्या सगळ्या रायगड आणि या भागामध्ये ते स्वतः तिथे जातात. तर हे ग्राउंड प्रेझेन्स जो आहे नेत्याचा, कोकणी माणसांना आता हा फार भावतो.
कारण सातत्याने काही ना काहीतरी होत आहे आता पूर्वीसारखं नाही आहे की 10-15 वर्षातनं एखादी कॅलेमिटी येते. इथे आता दर वर्षाला काही ना काही होते. आणि तिथला जो आता आपण जसं वेस्टर्न घाट आणि ह्या सगळ्या सेन्सिटिव्ह झोनच्या बाबतीमधले जे रिपोर्ट्स पाहिले तर कोकणाच्या पट्ट्यामध्ये अनेक भूगर्भीय बदल पण होत आहेत. तिथे अनेक ट्रेमर्स जाणवत आहेत. तर ह्या बदललेल्या सगळ्या इकोसिस्टीममध्ये सगळ्या या भागामध्ये तिथे या पद्धतीचं सातत्याने आपत्ती पुनर्वसन आणि व्यवस्थापन याची दृष्टी असलेल्या म्हणून नेता म्हणून मग मधल्या काळामध्ये आपण पाहिलंय की आदिती तटकरे असतील, सुनील तटकरे असतील किंवा तटकरे परिवारातली सगळी लोक ग्राउंडवर तुम्हाला दिसत होती. तर त्यांना समजून आलेलं आहे की हे जर नाही केलं तर निवडून येणार नाही. म्हणजे अनेक लोकांना आता जसं आपण सांगलीमध्ये विश्वजित कदम पाहिलं की आपण ते त्या पुराच्या पाण्यातच होते ताप असताना सुद्धा, कारण तुम्ही टाळू नाही शकत. आता अनेक ठिकाणी तर आता जो मदतीला धावतो तोच नेता, अदरवाईज तुम्ही किती चांगले असाल तर लोक मत करत नाहीत. आणि बाकी आणखीन भागांमध्ये तर माझे काही ओळखीचे आमदार आणि खासदार आहेत ते सांगतात की फक्त ते जयंत्या मयंत्या माती एवढंच काम करतात. लग्न एवढ्याला गेलं तरच निवडून येऊ शकतात. जो नेता याला जात नाही त्याला लोक म्हणजे आपण जनसंपर्क वैश्विक इश्यूजच्या निवडणुका ज्या पाहतो की याच्यामध्ये विकास आहे काय आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला लक्षात येत आहे की जिथे लोकांच्या बारशाला नाही गेलात तुम्ही, लग्नाला नाही गेलात तुम्ही, त्यांच्या दुःखासुखाच्या कार्याला नाही गेलात तर तुम्हाला मदत देत नाहीत लोक. तर ही म्हणजे पारिवारिक संबंध मेंटेन करणं, मतदारांशी 1-to-1 कॉन्टॅक्ट तो सोशल मीडियावर होत नाही तर तो करावा लागतो. तर त्यामुळे आता जे नेते जास्त फिरू शकतील तर त्यांच्यासाठीच ब्राईट करिअर आहे. म्हणजे ज्यांना करिअर करायचं पॉलिटिक्समध्ये त्यांनी आपले म्हणजे डे शेड्यूल मध्ये हे ठेवलंच पाहिजे. एक वेगळा पॅटर्न पण पॅटर्न बघायला मिळाला गमतीचा की सुनील तटकरे नावाचेच 2 उमेदवार. तर हे का करावं लागलं, म्हणजे हे जे गिमिकच आहे ते, पण ते सुद्धा हे चालून गेलं. 2 नाही जास्त होते मला वाटतं. आणि मग एकाने 9,000 मतं घेतली आणि हे 2,000 मतांनी पडले. आणि मग पुढच्या निवडणुकांमध्ये त्यांनी तेवढं मॅनेजमेंट केलं. मग गीते नावाचे पण उमेदवार होते आणि हा पॅटर्न आला नंतर सिमिलर नावाचे. आता काही ठिकाणी आता महाराष्ट्रामध्ये हा व्यवसाय पण झालाय. म्हणजे मी सांगतो की मला 1-2-4 ठिकाणी फिरताना असं जाणवलं की व्यवसाय झालाय. निवडणुकीच्या वेळी आधी लोक नाव चेंज करून घेतात आणि निवडणुकीला अर्ज भरतात, उमेदवाराकडनं पैसे घेतात. तर हा आता व्यवसाय पण झाला. हा या पॅटर्नचा उद्गम जो आहे तो रायगड आहे. आणि एक निवडणूक अटीतटीची निवडणूक केवळ सिमिलर नावांमुळे पडते. तर हे म्हणजे सरप्रायझिंग होतं सगळ्या याच्यात 2,000 मतांनी गेलेली निवडणूक. फारच वेगळं डोकं लावलेलं वेगळंच आहे. ह्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे. आणखीन निवडणुकी आधीच तयार ठेवायचा तो उमेदवार, नाव साधारण असलेलं. आता नावही बदलतायत खूप लोक म्हणजे आपण गॅझेट्स मध्ये पाहिले तर आपल्या लक्षात येईल की अनेक ठिकाणी नाव बदलताचे पब्लिश व्हायला सुरुवात होतं. बरोबर. आपण अंतुलेंचं परत हे घेऊया. त्याचं कारण असं की अंतुले ज्या पद्धतीनं ते आले राजकारणामध्ये, ते मुख्यमंत्री झाले, पण त्यांचा अस्त पण झाला आणि ते एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये गेले. तर त्यांचं तुम्हाला काय जाणवलं? आणि नावीद जो आहे त्यांची पुढची पिढी, तर त्याची पण मदत घेतली होती गीतेने एका निवडणुकीमध्ये, पण तो पुढे वारसा नाही चालत आला. तो वारसा गेला नाही. अंतुले परिवार तटकरेंच्या सोबत सुद्धा राहिला बराच काळ. त्याच्यानंतर गीतेंच्या सोबतही राहिला आता आपल्याला दिसतंय. पण त्यांचा तसा तो कन्व्हर्जन, राजकारणातलं जे मतांमधलं कन्व्हर्जन आहे त्याचा तो प्रभाव आपल्याला तिकडे ओसरलेला दिसतोय. काँग्रेस लिडरशिपने खरं तर विचार करायला पाहिजे की एवढी चांगली कॉन्स्टिट्युएन्सी आहे जिथे काँग्रेससाठी फर्टाईल जमीन आहे, तिथे काँग्रेसने हा संपूर्ण जिल्हा असा सोडून दिल्यासारखा दिसतोय. आणि त्यामुळे हा काँग्रेसचा जो मतदार आहे तो बऱ्यापैकी तो आयदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळ गेला आणि तो फार शिवसेनेच्या फार जवळ गेला नव्हता. पण आपल्याला दिसतंय की अंतुलेंचा फॅक्टर आणखीन एक मोठा मुद्दा झाला की अंतुलेंच्या विरोधात गीतेंनीच मोठ्या कॅम्पेन केल्या होत्या. बरोबर. गीतेंनी त्यांना हिरवा साप म्हटलं होतं. त्याच्यानंतर सिमेंटच्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर खूप मोठे राळ उठली आणि त्यामुळे अंतुलेंचा जो काही ऱ्हास असेल किंवा त्यांच्यावरचा जो आरोप आघात असेल
त्यातला मोठा वाटा गीतेंचाच होता. अजून सुद्धा गीतेंची जर आपण वैयक्तिक मतं पाहिली तर ती त्याच पद्धतीची आहेत. इव्हन ती शरद पवारांच्या बाबतीतली सुद्धा त्यांची मतं जी आहेत ती वादग्रस्तच आहेत. आणि त्यामुळे आता ते पुन्हा महाविकास आघाडीमधून निवडणूक लढत असताना आपल्याला आणखीन मोठा हे दिसेल की पवारांच्या बद्दलची त्यांची मतं बदललेली आहेत का, तर ती नाही बदललेली. आता सुद्धा मध्येच काही त्यांची स्टेटमेंट्स होते. तर हे सगळं केल्यानंतर ग्राउंड लेवलचं कार्यकर्त्यांचं जे पुन्हा नेटवर्क उभं करणं हा खूप कॉम्प्लिकेटेड प्रकार गीतेंसाठी आहे. अंतुलेंसाठी ते काही मास लीडर राहिले नाहीत पुन्हा. म्हणजे ज्यांच्या परिवारामध्ये एक मुख्यमंत्री स्टेचरचा नेता असतो त्यांची फॅमिली काही ना काही करून तरी राज्याच्या राजकारणात असते. जे आपण पाहिलेले आहे, विलासरावांची फॅमिली आहे, सुशील कुमार शिंदेची फॅमिली आहे. तर ती राजकारणात आपली छाप निदान आपापले मतदारसंघ किंवा जिल्हे तरी सांभाळून आहेत. पण अंतुलेंच्या परिवाराला रायगड नाही सांभाळता आला. म्हणजे पूर्वीचा कुलाबा आणि आताचं रायगड नाही सांभाळता आलं. तर ही सुद्धा शोकांतिक आहे काँग्रेसच्या दृष्टिकोनातून. आयदर काँग्रेसने त्या जिल्ह्याकडे लक्ष दिलं नाही किंवा त्या जिल्ह्याला आता सोडून दिलेलं आहे, वाऱ्यावर सोडलेलं आहे. काँग्रेस पण संपली. काँग्रेसच्या विचारांची लोक आहेत पण तिथे, पण असं लीडर दिसत नाही, लीडर कोणी नाही, ओनर म्हणजे जो येऊन पुढे हे करू शकतो. त्यामुळे मग ती जी काँग्रेस एक थोडं सेक्युलर आणि ह्या पद्धतीचे जे विचारधारा आहेत तर त्यांना मग एनसीपी बऱ्यापैकी जवळची वाटत आली. पण आता एनसीपीच ही बऱ्यापैकी मोठ्या चंक मध्ये पुन्हा अजित पवारांच्या सोबत निघून गेल्यामुळे त्यातले आता स्थानिक कार्यकर्त्यांसमोर आता दुसरे काही पर्याय नाहीत. हीच अडचण शरद पवारांची पण होणार. म्हणजे जसं आपण बघितलं की अंतुलेंच्या नंतर असा मोठा लीडर किंवा एक दुसरी फळी नाही निर्माण, तर काँग्रेसला पण ती जमीन आता नाहीये. आता तटकरेच गेल्यामुळं तेच मोठे होते. त्यामुळं शरद पवार गटासाठी पण हाच मेजर इश्यू आहे. हाच मेजर इश्यू आहे की आता कारण शेवटी शरद पवार गटाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की हा पक्ष सगळ्यात मुळात सगळ्या सरदारांचा पक्ष होता. त्यामुळे एका जिल्ह्याचा एक सरदार जर निघून गेला की तो पक्ष निघून जातो. हा, जसं मोहिते पाटलांच्यामुळे त्यांचं सोलापुरातलं प्रस्थ खाली आलं. तर कारण त्यांनी सगळी ताकद त्यांच्याचमुळे त्या जिल्ह्याची ताकद त्यांच्याकडे आलेली असते आणि मग तेच लोक निघून गेले की मग पुन्हा नव्याने नंबर 2 नंबर 3 लीडर कधी तयार नाही करत ना. हा, जे केडर बेस पार्टीमध्ये होतं की कारण इथे त्यांना हे नेतेच जपायचे असतात, कारण हे नेते ते जिल्हे जपत असतात. रायगडचा सगळा कारभार हा तटकरेंच्या ताब्यामध्ये. तटकरेंनी तिकडे जिल्हा परिषद निवडून आणायची, तटकरेंनी खाली आमदारांसाठी प्रचार करायचा, असंच हे साधारणतः. आणि तिथपासून खालपर्यंत रत्नागिरी आणि काही भाग सिंधुदुर्ग असा सगळा पट्टाच त्यांच्याकडे असल्यामुळे कोकणातलं अस्तित्व हे तटकरेंच्यामुळे असाच मुद्दा होता तो. त्यामुळे चिपळूणचं साहित्य संमेलन असलं तरी तटकरे तिथे प्रमुख भूमिकेत दिसतात तुम्हाला. तर अशा पद्धतीचं हे सगळं त्यांचं प्रभाव क्षेत्र. त्यामुळे शरद पवारांचा मेजर हाच प्रॉब्लेम आहे की त्यांच्यासोबतचे एकदा नेते गेले की त्यांच्यासोबत तो जिल्हा तालुका पण निघून जातो. तिथे नंबर 2 ची लिडरशिपच नाही. आणि आता जी तयार होते ती तुम्हाला मग दरबारी दिसेल. ती सगळी लोक जी मुंबईच्या कार्यालयाच्या आसपास फिरत असताना होते त्यांचे आपापले मतदारसंघ नाहीत. ते नेते मोठे असू शकतात पण त्यांचे आपापले मतदारसंघ नाहीत. शिवसेनेची पण तीच गत होणार गीते. कारण जसं तुम्ही म्हणाला की गीते आता बऱ्यापैकी याच्यात मागं पडलेले आहेत की त्यांचा जो प्रेझेन्स जेवढा दिसायला पाहिजे किंवा आता जे राजकारण एकनाथ शिंदेकडे गेलीत लोक त्यातली बरीच. त्यामुळे शिवसेनेला पण आता नवीन त्यामुळे शिवसेनेसाठी हा मेजर सेटबॅक आहे की आता त्यांना नव्याने बांधणीच करायची आहे. म्हणजे जिल्हाच बांधायचा आहे, मुंबई तर बांधायचीच आहे. आता एकनाथ शिंदेचं तुम्ही जर पाहिले स्ट्रॅटेजिकली तर ते मुंबईमध्ये लोकांना तोडायला लागलेले आहेत जे शिवसेनेचे कोर आहेत. तर त्याच्यातली मुंबईतली लिडरशिप जर शिवसेनेची तुटते तर ती इतर ठिकाणी तर त्यांनी ऑलरेडी तिथले लोकप्रतिनिधी आणलेले आहेत. तर ह्यामुळे मला असं वाटतं की शिवसेनेसाठी ही सिंपती वेव्ह जरी असली म्हणजे एक उद्धव ठाकरेंच्या बाबतली सिंपती आहे, सहानुभूती बिलकुल आहे, पण ती असली तरी ग्राउंड लेवलवरचं नेटवर्किंग, तिथलं ब्लॉक लेवलचं राजकारण उभं करणं हे आयदर आदित्य ठाकरेंनी करायला पाहिजे होतं. ती कन्वर्ट किंवा एनकॅश करण्यासाठी जे करायला पाहिजे ते होत नाही. ते ग्राउंड लेवलचा प्रेझेन्स नाही. ऑल टुगेदर लार्जर परसेप्शन तुमचे सिंपतीचं आहे पण ते एनकॅश तर करायला लागेल. माझ्या खिशामध्ये एटीएम कार्ड आहे आणि मी एटीएमच्या दुकानात तिथे गेलोच नाही मशीन मध्ये तर मी पैसे नाही काढू शकणार. हे सिंपल गोष्ट आहे. दोघांकडे एटीएम कार्ड आहे, ग्राउंडला ते तितक्या एटीएम मशीन मध्ये जाऊन त्यांनी पैसे काढले पाहिजे. तसं आहे ते की सिंपती आहे, सिंपती आपण नाकारू शकणार नाही. बरोबर. आणि भाजप RSS किंवा भाजप त्यांचा प्रेझेन्स तिथे कसा आहे. धैर्यशील पाटीलांच्या निमित्ताने
होते चाचपणी. झेंडे लागायला सुरुवात झाली. म्हणजे आता काय की RSSचा प्रभाव आपण तिथे पाहिलंय की थोडंसं तिथले काही महत्वाचे बाबा असतील, महाराज असतील, अशा माध्यमातून थोडंसं आध्यात्मिक वातावरण आपल्याला त्या तिकडे कोकणामध्ये तुम्हाला दिसतंय. आणि बऱ्याच काळापासून आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हळूहळू आपले कार्यकर्ते ऍक्टिव्ह केलेले आहेत आणि ते पक्षाशी जोडले गेलेले आहेत. पूर्वी पक्ष भाजप हा ह्या सगळ्या कोकण किनारपट्टीमध्ये काही पॉकेट्समध्ये होता आणि तो अग्रेसिव्ह होता. आता त्याचं पॉलिटिकल कन्व्हर्जन करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी स्ट्रॅटेजिक अलायन्स करायला सुरुवात केली. त्यामुळे वेगवेगळे त्या भागातले ताकदवर नेते आणायचे. त्या निमित्ताने निदान झेंडे लागतात. आता मधल्या काळामध्ये रायगडचा मी दौरा केला होता, तर तिथे रोहा असेल, बाकी या सगळ्या भागांमध्ये तुम्हाला भारतीय जनता पक्षाचे झेंडे तर दिसतात, कार्यक्रम होताना दिसत आहेत. त्यामुळे येत्या काही काळामध्ये त्या रायगडमध्ये भारतीय जनता पक्ष सुद्धा मोठ्या प्रमाणावर एंट्री करेल आणि तिथलं राजकारण आणखीन आपण त्या मिसळ आणि भेळमध्ये आणखीन एखादा नवीन एलिमेंट आपल्याला ऍड झालेला दिसेल. तर हे भारतीय जनता पक्षाचा आता सध्या नाही दिसणार तितका प्रभाव, पण लॉंग टर्म मध्ये या जिल्ह्यावर आपल्याला भारतीय जनता पक्षाचा प्रभाव आपल्याला वाढताना दिसेल. बरोबर आहे. मग अशी जसं म्हणलं की एक रायगडचं वैशिष्ट्य राहिलं म्हणजे उद्योगाभिमुख. तिथं जे सगळे नॅचरल रिसोर्सेस आहेत ते सगळे म्हणजे जमीन सुपीक असेल, पाणी असेल, मुंबईशी जवळीक असेल, हे सगळे फॅक्टर फार महत्त्वाचे ठरतात. एकीकडे जसं आपण बघितलं की विरोध पण झाला काही, म्हणजे रिलायन्सचा सेज असेल किंवा इतर तुम्ही जे विनाशकारी, पण जर काही चांगली म्हणजे ग्रोथ असेल तर त्याला विरोध होत पण नाही, ते फोपावतात. JNPT आहे तिकडं, अटल सेतू झालेला आहे, तर तिसरी मुंबई किंवा ज्याला आपण म्हणतो तर ती पण तिकडं व्हायची शक्यता आहे. त्या दृष्टीने तुम्ही कसं बघताय की तिथं उद्योगपतींची जी नजर असणार आहे ती आता रायगडवरती राहणार? हा एक मोठा मला पुढच्या काळामध्ये एक कल्चरल क्लॅश मला दिसतोय की तिसरी मुंबई आता होतेच आहे, ती म्हणजे झालीच आहे. तिसऱ्या मुंबईच्या सोबतीने काही विकासक आहेत, ते एक नवीन दुबई, नवीन सिंगापूर अशा पद्धतीच्या काही क्राफ्टेड सिटीज चे प्रपोजल्स त्या भागामध्ये मांडतायत. येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर हे MEBAR रिजनचं जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे, म्हणजे फास्टेस्ट मेट्रो ही तिसऱ्या मुंबईमध्ये फास्टेस्ट मेट्रो ही तिसऱ्या मुंबईमध्ये निर्माण केली जाते. तर ह्या पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट तिथे अर्बनायझेशन होईल. म्हणजे इंडस्ट्री आहेच, इंडस्ट्रीच्या सोबतीने अर्बनायझेशन पण होईल आणि एक आपण मुंबईचं पण स्वरूप बदलत आहे. मुंबईचं आपण जसं पूर्वी मुंबई ही कपडा मिलची मुंबई होती, त्याच्यानंतर ती आर्थिक केंद्र झाली, त्याच्यानंतर ती सर्व्हिस ओरिएंटेड इंडस्ट्री झाली. आता मुंबई ही भारताची फिनटेक राजधानी होते. तर फिनटेकमध्ये ह्याचं फिनटेकला पुन्हा आणखीन एक मोठं आहे की त्याला काय असं तुम्हाला जिओग्राफिक लोकेशनचं बंधन नाही. त्यामुळे हे सगळं फिनटेक एकदा झाल्यानंतर त्याला त्याचे जे काही नवीन नीड्स आहेत ते केटर करण्याची जी काही गरज आहे ती ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि हे पार्ट नाही करू शकणार. बरोबर. याच्यामध्ये जे तुम्हाला सुपरफिशियल ब्रेन लागणार आहेत त्यासाठी तुम्हाला एक नवीन शहर असण्याची गरज आहे, ज्याच्यामध्ये ते वर्क कल्चर असेल, त्यामध्ये त्या पद्धतीची लोक येतील आणि ते ग्लोबल व्हिजन घेऊन त्या ग्लोबल पर्स्पेक्टिव्हने काम करतील. आज तर अशा पद्धतीचं ऑल टुगेदर एक नवीन शहर तिथे त्या पद्धतीने तिथे वसवले जाण्याच्या शक्यता आणि तशा तयारी सुरू आहेत. तर हे कोकणाच्या दृष्टिकोनातून ही अपॉर्च्युनिटी पण आहे आणि चॅलेंजेस पण आहेत. पारंपरिक उद्योग, व्यवसाय आणि हे सगळे धोक्यात येतील. तिथे जर हे नवीन स्किल, हे नवीन सेक्टर लोकांना नाही माहीत पडलं तर कदाचित हे प्रॉब्लेमॅटिक होऊन जाईल. तर ह्या पद्धतीचं एक विजन मांडणारं तिथे सर्वसमावेशक राजकारण पण व्हायला पाहिजे, तसं प्रबोधनही व्हायला पाहिजे आणि ह्या नवीन अपॉर्च्युनिटीज ग्रॅब करणारं पहिलं रायगड असलं पाहिजे, अशी तिथे अस्मिता सुद्धा जागृत व्हायला पाहिजे. शरद पवारांनी दाखवलं म्हणजे बऱ्यापैकी, म्हणजे हिंजवडी आणि बाकी ह्या सगळ्या भागांमध्ये, कोकणामध्ये सुद्धा या भागामध्ये सुद्धा शरद पवारांना म्हणजे मानणारे लोक, शरद पवारांना मानणारे वर्ग आहे या भागामध्ये. आणि म्हणजे आपण पाहिलं की आता तटकरे हे त्यांचे फार जवळचेच मानले जातात. विजन आहे का त्यांच्याकडे? म्हणजे मला वाटतं पवारांनी जी एक विजन दाखवली नेहमी, काय असेल त्यांच्या राजकारणाबद्दल वाद असू शकतात, परंतु उद्योजक फार महत्वाचे आहेत. उद्योजक घराणे जी आहेत ती फार महत्वाची आहेत आणि त्यांना हे केलं पाहिजे. आपण सगळीकडेच बघितलं तर म्हणजे किर्लोस्कर असतील, बजाज असतील किंवा अगदी गरवारे वगैरे अशा, म्हणजे महाराष्ट्र आपण
मराठी किंवा महाराष्ट्रीयन उद्योजक म्हणून जेव्हा नावं घेतो तेव्हा त्याच्यामध्ये पण आपल्याला पिढीजात असे दिसतात. तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पवारांनी ते ओळखलं होतं पोटेन्शियल. तर मला तेच म्हणायचं की या भागामध्ये तशी लिडरशिप तुम्ही म्हणता ती आहे का आता, की जी तशी लिडरशिप मग ग्रोथ इंजिन जर होणार अवजड उद्योग खातं होतं आनंद गीतेंकडे, तर त्याचा फारसा प्रभाव आपल्याला दिसला नाही या भागामध्ये. आपल्याला इथे आपण जर पाहिलं गीतेंच्या याच्यामध्ये तर त्यांना त्यावेळेला काही बरंच ट्रान्सफॉर्म करता आलं असतं. स्थानिक लोकांशी ज्या वेळेला मी बोललो तर त्यांचं म्हणणं होतं की ते स्वतःच्या खासदार निधीच्या पलीकडे फारशा गोष्टींमध्ये लक्ष देत नाहीत आणि तिथे जिल्ह्याच्या नियोजन बैठका आणि त्या सगळ्या बैठकांना हजर राहतात. आपला खासदार निधी जितका आहे तितका खर्च करण्याच्या पलीकडचं त्यांचं इन्व्हॉल्वमेंट नसतं. तर ह्या परिस्थितीमध्ये तुम्हाला तटकरे सगळीकडे दिसतील हे नवीन राजकारणाच्या सेटअपमध्ये बसताना. म्हणजे शरद पवारांचे रायगडमधले जे 2 प्रमुख नेते होते, आपण गणेश नाईक आणि सुनील तटकरे, सगळ्या इंडस्ट्रीजना फॅसिलिटेट करण्याचं काम या 2 नेत्यांनी केलं. त्यातले गणेश नाईक आज नाही आहेत शरद पवारांच्या सोबत, पण आपण अंबानींच्या त्या घरगुती कार्यक्रमांमध्ये जर पाहिलं तर अंबानींचा मुलगा इतर सगळ्या नेत्यांना सोडून फक्त गणेश नाईकांच्या पाय पडताना दिसला होता. तर या पद्धतीचं नातं त्या अंबानींचं आणि गणेश नाईकांचं हे केवळ पवारांमुळेच होतं, पण त्यांना त्या लोकल भागामध्ये काम करताना फॅसिलिटेट करण्याचं मोठ्या प्रमाणावर काम या अनेक नेत्यांनी केलं. सो इंडस्ट्री येणं, इंडस्ट्री ग्रो होणं हा एक वेगळा थॉट आहे. त्याच्या सोबतीने भूमिपुत्रांना नोकऱ्या देणं हा एक वेगळा थॉट आहे. या दोन्हीचा संगम जो करून चालेल तोच कोकणात टिकू शकेल. अदरवाईज तुम्ही मास लीडर बनवू शकणार नाहीत. आजच्या घडीला आपण ह्या 2 नेत्यांच्या मध्ये एक मास लीडर आहेत आणि एक क्लास लीडर आहेत. एकांच्या मागे पक्षाचं चिन्ह आहे आणि त्यांच्या मागे आज जर सिंपती खरोखर कन्वर्ट झाली तर त्यांना एक बळ मिळणार आहे. पण त्यांना मेहनत करावी लागणार शून्यापासून, कारण त्यांचा पक्षही शून्यावर आलेला आहे. आजच्या घडीला उद्धव ठाकरेंची ताकद ही केवळ त्यांची सहानुभूतीची ताकद आहे. बाकी इतर पक्षांच्या नेत्यांनी म्हणजे गीतेंनी किती प्रचार सभा केल्या, गीतेंनी किती दौरे काढले, गीतेंनी पक्ष नवीन बांधायला किती प्रयत्न केले हे आपल्याला पटलावर दिसत नाही. म्हणजे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या पलीकडे ही मेहनत करताना कोण दिसत नाही. शिवसेनेमध्ये सुषमा अंधारे करताना दिसतील, पण त्या आउटसोर्स आहेत, त्या बाहेरून आलेल्या आहेत. पण जे पक्षामध्ये अनेक वर्ष राहिले, ज्यांनी सत्ता उपभोगली, त्यातले अनेक नेते आज तुम्हाला कुठे फिरताना दिसणार नाहीत. ते आयदर वाट बघतायत की जाऊ देत, आपण कशाला वादात गिरा. शिंदे जे आहेत त्यांचं राजकारण, पण शिंदे सुद्धा सगळ्यांशी टचमध्ये आहेत, शिंदे सगळ्यांची कामं करतायत. शिंदे कदाचित उद्या रायगडच्या राजकारणामध्ये आपला आणखीन एखादा फॅक्टर तिथे करतील तर किंवा इंटरव्हेन करतील. तर अशा पद्धतीने रायगडच्या राजकारणामध्ये बऱ्यापैकी मला असं वाटतं की चेंजेस होताना दिसतील. पण उद्योग आणि ह्या सगळ्या सेक्टरच्या बाबतीमध्ये, कारण राज्याचं सगळं धोरणच आता असं दिसतंय की इन्फ्रास्ट्रक्चरच्या ओरिएंटेड असायला पाहिजे. त्यामुळे सगळ्या बाबतीमध्ये म्हणजे जेवढे काही मेगा प्रोजेक्ट्स होत आहेत त्या प्रोजेक्टचे नंतर व्हायबिलिटी काय काय हा नंतरचा मुद्दा आहे. पण व्हिजिबल इम्पॅक्ट जो आहे की रस्ते होत आहेत, त्या पद्धतीने स्टार्टअप्स वाढत आहेत किंवा काय, जे मोदींचं सेट आहे की महिलांविषयक योजना आहेत, त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर, या 2च सेक्टरवर ते प्रचार करतायत. ह्या दोन्ही सेक्टर्सचा इम्पॅक्ट तुम्हाला ह्या रायगडमध्ये दिसतात. कारण महिला ओरिएंटेड पॉलिटिक्स आहेच तिथे, कारण महिलांचं ह्या राजकारणामध्ये तिथे प्रभाव आहेच, कारण त्या डिसिजन मेकर्स आहेत, ओपिनियन मेकर आहेतच तिथे. कोकणातली महिला मागे राहत नाही, ती कमी शिकलेली असेल तरी ती भूमिका मांडते. तर त्यामुळे महिलांचा तिथे रोल आहे. आणि दुसरा इन्फ्रास्ट्रक्चरचा रोल, या 2 ह्या रोलमध्ये रायगडच्या ह्या सगळ्या इलेक्शनचं मला असं वाटतं की प्रभाव क्षेत्र निश्चित होणार आहे. जसं तुम्ही म्हणजे सांगितलं की कसं तिथं ग्रोथ येते, म्हणजे ते तसं विजन दाखवणारे नेते जसे पाहिजेत तसे कोकणामध्ये जो संघर्ष आपण बघितला, जर समजा विनाशकारी काय आलं तर तिथं मात्र कोकणी माणूस तडजोड करत नाही. मग अगदी खोटी पद्धत असेल त्याला विरोध करून तो कुळ कायदा आला, किंवा मग अशी तुम्ही सांगितलं की 12.5% मोबदला, ते जे एक दाखवला पायंडा सगळ्या याला की तो कसा मिळवता येतो तो दाखवला. तर तसं तुम्हाला दिसतंय का त्याच्यामध्ये पण तो संघर्ष म्हणजे जो दिवा पाटलांनी केला असेल किंवा उल्का महाजन तिकडं असतील त्या सगळ्या कातकरी समाजच्या, तर तिथं ती सजगता आहे का? ते पण नेतृत्व तुम्हाला दिसतंय का दुसरीकडं? म्हणजे एकीकडं जसं विजनरी लिडरशिप पाहिजेच आहे, पण तारतम्य दाखवणारी की बाबा तिथं जर विनाशकारी काही येणार असेल, रिफायनरीचा मुद्दा असेल किंवा इतर काही की जे कोकणाचं जे निसर्ग सौंदर्य आहे किंवा पर्यटन आहे, तिकडचा जो आंबा आहे किंवा जे आहे, तर त्याला जर हे असेल तर त्याला विरोध करण्यासाठी म्हणून तशी पण तुम्हाला दिसतेय का तिथे कोकणात? तशी लिडरशिप मला खूप दिसते.
म्हणजे खूप प्रयोग पण होताना दिसत आहेत. म्हणजे रायगड जर आपण पाहिलं तर रायगडमध्ये खूप लोक म्हणजे लँडच्या व्यवसायात तर आहेतच, पण त्याही सोबतीने ते लँडच्या व्यवसायामध्ये आलेले पैसे उडवताना दिसत नाहीत, की इतर बाकीच्या ठिकाणी दिसतंय की ते एक जनरेशन संपून जाते लगेच, ते गुंतवणूक करताना दिसत आहेत, ते ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये येत आहे, ॲग्रो टेक्नॉलॉजीमध्ये येत आहेत, त्याचबरोबरीने मॅनपॉवर सर्व्हिसेसमध्ये पण येत आहेत. त्यामुळे नवीन जे सेक्टर आहे ह्या सेक्टरमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये लोक येतात. चळवळींच्या बाबतीमध्ये सुद्धा चळवळी जर आपण बघितल्या तर मूलभूत प्रश्नांवरच्या चळवळी सुद्धा रायगडमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. म्हणजे आजही अनेक कातकरी वस्त्यांवर वाड्यांवर पाण्याचं दुर्भिक्ष आहे. तर त्या भागामध्ये आदिवासींचे हक्क आणि याच्यासाठी लढणाऱ्या पण मोठ्या संघटना आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा तिथे कोणाला असं एकदम लोकांच्या जनमताच्या विरोधात जाऊन काही करता येत नाही. नाहीतर तिथे लोकांचा प्रचंड दबाव राहतो स्वतःच्या नेत्यावर सुद्धा, आणि त्यामुळे संघर्ष होताना सुद्धा दोन्ही बाजूचे लोक एकाच द्वेषाने रस्त्यावर उतरताना तुम्हाला दिसतील. जसं सिंधुदुर्गात आहे तसं इथे फार रस्त्यावर उतरत नाहीत, पण ते तुम्हाला मतपेट्यांमध्ये तर उतरताना दिसतात. प्रत्येक वेळेला चेंज होणं हा आपल्या त्या प्रोटेस्टचाच भाग आहे, की तुमची मतं मला नाही पडली, पुढच्या वेळेला तुम्ही गेलात तर तुम्ही काही शाश्वत नाहीत. तर हा इथला सजग मतदार आपला प्रोटेस्ट मतपेटीतनं नोंदवतो. त्यामुळे सगळ्या लोकांना, सामान्य लोकांना आणि मतदारांशी अलाइंड राहूनच वागावं लागतं. आणि हा जनमताचा रेट आहे ना. आजच्या घडीला तुम्हाला आज पक्षांची शकलं झाली, तुकडे झाले. मी सांगतो, आपण पैज लावू, रायगड मधला कुठलाही नेता छातीटोकपणे सांगू शकत नाही की मीच निवडून येणार म्हणून. भले ते सांगतील की आम्ही 4 लोक एकत्र येऊन आमची एक ताकद आहे, पण हे नाही सांगू शकत की मीच निवडून येणार. कारण लोकांचं स्वतःचं ओपिनियन हे प्रचंड तिथे शार्प आहे आणि अनालिसिस पण आहे ना. अनालिटिकल क्रिटिकल थिंकिंग हे कोकणाचा स्थायी भावच आहे, मूळ भाव आहे. म्हणजे तुम्ही फार वेगळा मुद्दा म्हणता, कारण सगळेजण असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये इतका विचका झालेला आहे राजकारणाचा की कोण कोणावर आहे आणि कोण कोणावर जाईल याचा पत्ता राहिलेला नाहीये. आणि त्याच्यामुळे भयंकर संभ्रमावस्था जी आहे ती खाली आहे लोकांमध्ये, की लोक मतदान करतील की नाही, का नोटाला करतील किंवा काय, याचं काहीच नाहीये. तसं असताना इकडचा जो रायगडचा किंवा जो मतदार आहे तो मात्र तो डिसिसिव्ह आहे. तो असं नोटा वगैरे काही नाही. तुम्ही बघितलं आनंद गीते तटकरे थेट लढत, तिथे थेट लढतीमध्ये मार्जिन तुम्ही बघा, मागच्या वेळेला 30,000चं, त्याच्या आधी 2,000चं आहे. थेट लढत आहे. म्हणजे जो लोकांशी जोडलेला असेल, त्याच्या मदतीला जो धावून येईल या सगळ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये, आणि जो कोकणच्या विकासाची दृष्टी ठेवेल, असंच नेतृत्व जे आहे ते तुम्हाला आगामी हे 4-4 लाख मतं, तिसरा उमेदवार मला वाटतं 1 लाख मतांचा, म्हणजे एवढा गॅप आहे. म्हणजे डिसिसिव्ह वोटिंग आहे. म्हणजे असं काही कन्फ्युजन काही नाही की खूपच 3 पक्षांच्या उमेदवारांना एकदम कट्टुकट मतं पडलेली आहेत, असं काही नाही आहे. इथे लोकांनी ठरवलं की हे 2 तर हे 2, या 2 पैकी एक कोणतरी येईल निवडून. पण असं काही नाही की हाच एक माणूस आहे जो जिल्ह्याचा नेताच आहे. आणि ज्याच्या आधीची छाप होती म्हणजे 1 गट्टा मतांची, ती शेकाप काँग्रेस यांच्या सत्तेनंतर ती संपलेली आहे. आता हे आपण ऑल पार्टी गव्हर्नमेंट्स आहेत. ह्या सध्या भारतामध्ये ऑल पार्टी गव्हर्नमेंट्स ही कॉन्सेप्ट आहे. इथे अपोजिशन कोणीच नाही. त्यामुळे जो निवडून येईल त्याच्या मागे सगळे लोक आपोआप गोळा होतात. त्यामुळे नेते मंडळांचं अलाइनमेंट हे शेवटी पोल रिझल्ट आणि हे सर्वे जे यायला लागलेत आजकाल नवीन, तर हे नवीन सर्वेमुळे लोक आधीच प्रभावित होतात. म्हणजे याच्या बाबतीत पण काहीतरी करावं लागेल की ऑलरेडी प्रभावित असतात लोक. त्यामुळे जे निवडून येणार आहेत त्याला निवडून द्यायचं आणि आपलं मत वाया घालवायचं नाही, ही एक कॉन्सेप्ट आहे. म्हणजे ज्ञानेश महारावते म्हणतात की आपल्या इथे वोटिंग काय होतं तर माझं मत वाया जाता कामा नये. बरोबर. त्याचं हे मत नसतं की नाही माझं मत मला मांडायला पाहिजे, तर त्याचं मत असतं की हे वाया जाता कामा नये. त्यामुळे जो जिंकणार आहे त्याच्या आजूबाजूला ते मतदान होताना दिसतंय आणि त्यांच्याच आसपास होताना दिसतं. जो आपल्याला ही सगळी मागच्या काही निवडणुकांची आकडेवारी यंदा निष्प्रभ आहे. कारण ही ऑल टुगेदर न्यू सेट मधली निवडणूक आहे. याच्या आधी आपण असं म्हणतोय की 2004ची निवडणूक, 2009ची निवडणूक असेल, 2014ची निवडणूक, यांची निवडणुकांमध्ये हे मताधिक्य होतं, हे विभागवार मतं आहेत. आता आपण असं हा ठोकताळा या निवडणुकांनंतर पुढे लावू. या निवडणुकांमध्ये कसं मत पडतंय या लोकसभेत
त्याच्यानंतर आपल्याला विधानसभेचं साधारणतः अंदाज येईल की कुठल्या पक्षाकडे कोण गेलेला आहे. बरोबर नेते तर गेलेले आहेत, बरोबर नेत्यांचं आता क्लॅरिटी आलेली आहे की कोण कोणाकडे आहे. कोणाकडे बरोबर आता लोक त्यांच्या सोबतीचे जातात की नाही जात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बरोबर हा, तर ती मला वाटतं की या दृष्टीने फारच निर्णय हे फार निर्णायक निवडणूक आहे. आणि यंदा आपल्याला सगळ्यांसाठीच ही टेस्ट आहे की असं मायक्रो अनालिसिस ज्या वेळेला आपण नंतर बूथ वाईज डाटा कलेक्ट होईल तेव्हा लक्षात येईल आपल्याला की खरोखर लोकांनी काय ठरवलंय. करेक्ट. आणि रायगड तुम्ही तसं सायलेंट असल्यामुळं तिथली संस्कृती प्रचंड सायलेंट त्याचे अंडरकरंट सुद्धा तसे काय उगाच उन्माद नाही काही नाही काय नाही की म्हणजे बाकीच्या ठिकाणी आपल्याला गुलाल उधळून शांतीत क्रांती म्हणतात तसं त्या गुलाल पद्धतीने उधळून मोठं राजकारण नसतं, नगारे वाजवलेले जातात. इथे अशा पद्धतीचं तो आपल्याला काही दिसत नाही. इथे वाड्या वस्त्या सुद्धा लांब लांब आहेत, तिकडे उमेदवाराला जावंच लागतं. हा, प्रत्येक वाडी वस्तीवर जावं लागतं आणि फिरावं लागतं. तर हे तसा भूभाग सुद्धा असा खूप विखुरला आहे. त्यामुळे आजच्या लोकांना एवढी मेहनत करायला लागते. मला आश्चर्य वाटतं त्यावेळेला शिवाजी महाराजांनी कसं केलं असेल, कसं जोडलं असेल. कारण डिस्कंटिन्युएशन आहे ना वस्त्यांमध्ये, सलग वस्त्या नाही आहे. हा, तर एका डोंगरावर एक वस्ती आहे, दुसऱ्या डोंगरावर दुसरी वस्ती आहे. हे मोबिलायझेशन खालचे ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते कसे करतात. तर ज्यांच्याकडे मोठी मशिनरी आहे, यंदा प्रचार यंत्रणा आहे, त्यांचा पगडा या निवडणुकीवर असेल. पण अगेन मला असं वाटतं की थोडं लोकांवर हे आपल्याला आपली मतं लोकांच्या पारड्यात टाकली पाहिजेत की खऱ्या अर्थाने तेच या निवडणुकीचा फडशा पाडू शकतात. अगदी म्हणजे तुम्ही जसं म्हणाला की एकच रायगड तेवढा शाबूत आहे, बाकी गड कोणाचे गड कोणाचे नाही. धन्यवाद रवी, तुम्ही खूप वेगळ्या पद्धतीने छान रायगडचं सगळं समजावून सांगितलं राजकारण. आणि कसं कोकणामध्ये असून सुद्धा सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरीपेक्षा वेगळा एक बाज आहे. आणि इथं शेकापची काय अवस्था आहे, काँग्रेसच्या लिमिटेशन्स काय आहेत, राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यामुळे त्यांची आव्हानं काय आहेत, किंवा शिवसेना उद्धव ठाकरे त्यांच्यासोबतची आव्हानं काय आहेत, तटकरे हे जे आहेत ते कसे एस्टॅब्लिश झाले. मात्र हे सगळं सांगताना या नेत्यांना आता कसं या सगळ्या कोकणी माणसाशी जोडून राहावं लागणार आहे. विकासाची दृष्टी जी आहे ती दाखवावी लागणार आहे. आणि दुसरीकडं पर्यटन किंवा जे नैसर्गिक वैभव आहे ते पण सगळं टिकवून ठेवणार. कसरतच आहे नेत्यांची फार परीक्षा. आणि तुम्ही जसं म्हणाला की लोक वाट बघतायत आता, आणि या निवडणुकीनंतर खरं कळेल. त्या दृष्टीने ही खूप निर्णायक आहे. खूप धन्यवाद. या जिल्ह्यांचे राजकारण रायगड भागामध्ये आपण इथंच थांबूयात. तुम्हाला ही चर्चा कशी वाटली, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, तुमच्या सूचना कळवा. आणि लवकरच आपण नवीन एका जिल्ह्यासह भेटू. तोपर्यंत बघत राहा बोलबेडू. धन्यवाद. थँक्यू.